देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत असून या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांच्यात युती होण्यासंदर्भात जोरदार हालचाली देवळाली प्रवरा परिसरात पाहावयास मिळत आहे। भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही पक्ष एकत्रित येण्यासंदर्भात स्थानिक नेते व वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरू आहे। काही जागा या राष्ट्रवादीला सोडण्याच्या संदर्भात विचार सुरू आहे। भारतीय जनता पार्टी ही काही जागा सोडण्यास तयार असल्याचं समजतंय। त्यामुळे येत्या काही काळात जी निवडणूक होती ती 2 डिसेंबर रोजी, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांची या दोन्ही पक्षात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्य पातळीवर तसेच स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। एकीकडे शिवसेना शिंदे गट हे स्वतंत्रपणे पूर्ण पॅनल करण्याच्या तयारीत आहे, त्याचप्रमाणे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट व इतर विचारी पक्ष एकत्रित येऊन पॅनल करण्याच्या निर्णयाप्रत आलेले आहे आणि वंचित बहुजन आघाडी ही आपला पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे। असे असताना भारतीय जनता पार्टी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आज जर आपण बघितलं की जे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यामध्ये आपण राष्ट्रीय सचिव किंवा प्रवक्ते अविनाश आदिक हे देवळाली प्रवरा परिसरात दाखल झाले आहे। काही बैठका, गुप्त बैठका देवळाली प्रवरा परिसरात सुरू आहे। त्यामुळे येत्या काही काळात हे दोन्ही पक्ष एकत्रित येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजित पवार आहे यांचा हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा पक्ष आहे आणि त्यांचे जे नातेवाईक आहे त्यामध्ये मामे भाऊ चंद्रशेखर पाटील कदम हे भाजपमध्ये आहे। मात्र दुसरीकडे त्यांचे मामे भाऊ असलेले अजित कदम, शैलेंद्र कदम, अमित कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात आहे। कुठेतरी हे दोन्ही पक्ष नातेवाईक एकत्र व्हावे यासाठीच की काय अजित पवार यांनी वरतून आदेश दिले की काय सर्वांनी एक विचाराने एक दिलाने लढा अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी हे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या निवडणुकीने सहमतीचं राजकारण अर्थात युतीचं राजकारण, युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।